महत्त्वाची बातमी आहे। प्राजक्ता माळीनं सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। तर आजच खरं तर प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची वेळ मागितलेली होती आणि सुरेश धस यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांना प्राजक्ता माळी निवेदन देणार असल्याचं कळतंय। आपण पाहतोय धसांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिल्याचं आपण पाहतोय। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जाहीर माध्यमांसमोर नाव घेतलेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये कालच प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद सुद्धा घेतली। त्यामध्ये सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी असं प्राजक्ता माळीनं म्हटलं होतं। मात्र मी माफी मागणार नाही, मी कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं। आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळी हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि त्यांना या सगळ्या प्रकरणासंदर्भात निवेदन दिलेलं आहे। खरं तर प्राजक्ता माळीला सगळ्या स्तरातून समर्थन सध्या मिळत आहे। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? प्राजक्ता माळीनं फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। नक्कीच आताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल, कारण सुरेश धस यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले, वक्तव्य केलेलं, यानंतर प्राजक्ता माळी यांनी उद्विग्न अवस्थेमध्ये आपली व्यथा जी आहे ती पत्रकार परिषदेतून मांडली होती आणि यानंतर त्यांनी सांगितलं सुद्धा होता की मुख्यमंत्र्यांची त्यांनी वेळ मागितलेली आहे। आज त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आणि आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वी नुकताच प्राजक्ता माळी सागर बंगल्यावरती दाखल झाला। त्यांनी मुख्यमंत्र्यांची जवळपास 15 ते 20 मिनिटं या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडून देखील त्यांना तशाच पद्धतीचं आश्वासन दिलं गेलेलं आहे। महिलांचा अपमान महायुती सहन करणार नाही अशा पद्धतीचं एक वचन व आश्वासन जे आहे ते सुद्धा प्राजक्ता माळी यांना दिले गेलेलं आहे आणि त्यासोबतच हवी ती मदत महायुतीकडून केली जाईल आणि कुठेही कुणाच्याही इमेजला गालबट्टा लागू देणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सकारात्मक ही चर्चा झालेली आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं ही चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली आणि आपली एक व्यथा जी आहे ती या ठिकाणी प्राजक्ता माळी यांनी मांडली आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कशा पद्धतीनं ज्यावेळी अभिनेत्री काम करतात त्यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचलं जातं, त्यांच्याबाबत काही बोललं जातं आणि याबाबत कुठला तरी एक कायदा करावा, ठोस कायदा करावा आणि याची अंमलबजावणी राज्यामध्ये लवकरात लवकर व्हावी अशी मागणी जी आहे प्राजक्ता माळी यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे। आणि एक उदाहरण आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी सेट करावं। पुरोगामी महाराष्ट्र आहे, महिलांचा महाराष्ट्र आहे आणि क्रांतीज्योती फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता नेमकं मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश धस यांना याबाबत काही विचारणा केली जाणार आहे का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खुशाली, अगदी नक्कीच गिरीश। दरम्यान सुरेश धस यांनी माफी मागणार नाही असं म्हटलेलं होतं, त्या संदर्भात काही कारवाई त्यांच्यावर करण्याची मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे का? पाहतोय की ज्यावेळी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी आपली माफी मागावी, त्यांना महिला आयोगाची नोटीस आणि त्या ठिकाणी त्यांनी तक्रार देखील केलेली आहे आणि नोटीस देखील पाठवलं जाईल याचा देखील उल्लेख केला होता आणि त्याच वेळी सुरेश धस यांनी देखील आपण माफी मागणार नाही, हा विषय आपल्यासाठी संपला असं म्हटलं होतं आणि याबाबत देखील प्राजक्ता माळी आता ऍक्शन मोडवर आहेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। काही झालं तरी देखील न्याय मिळायलाच हवा या भूमिकेमध्ये। नक्कीच गिरीश, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।